सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक शहरात खड्ड्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे। सातपूर औद्योगिक वसाहतीत खड्डे आणि साचलेल्या चिखलामुळे एक महिला कामगाराचा अपघात झाला। या अपघातात महिला गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। विशेष म्हणजे याच परिसरात यापूर्वीही 5 ते 6 अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। दरम्यान खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेले दिलीप काळे यांचा 25 दिवसाच्या उपचारानंतर मृत्यू झाला आहे। त्यामुळे नाशिक शहरातील खड्ड्यांमुळे झालेला हा 7वा बळी ठरला आहे। 7वा बळी गेल्यानंतरही प्रशासनाला जाग येणार का आणि कधी जाग येणार हा प्रश्न निर्माण झाला आहे। खड्डे बुजवण्याचे आश्वासन दिली जातात, काही दिवस खड्डे बुजवलेही जातात, मात्र पुन्हा त्याच ठिकाणी खड्डे आणि चिखलची परिस्थिती निर्माण होत आहे। नगरसेवक आक्रमक झाले की खड्डे बुजवले जातात, पण काही दिवसातच पुन्हा परिस्थिती जैसी थीच। खड्डे आणि चिखलमय रस्त्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढत असताना प्रशासन नेमकं करतंय तरी काय हा प्रश्न नागरिकांना निर्माण झाला आहे। आता आणखी किती जीव गेल्यानंतर प्रशासन जागा होणार? नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कधी होणार हा सवाल आता उपस्थित केला जात आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी भूषण जैन, नाशिक।